राज्यात कोरोना सदृश स्थिती असली तरी कोरोना हा नेहमीच राहणार आहे, असा दावा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगलीत बोलताना केला. सध्या वातावरण बदलते आहे, त्यामुळे अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला असे आजार होत आहेत. मात्र तरीही कोणीही घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी असे आवाहन खाडे यांनी केलं आहे. तर मागच्या वेळी कोरोनाला एक भीती निर्माण झाली होती. जसा डेंगू आहे, जसा मलेरिया आहे, जसा हिवताप आहे, जसा हे आहे, चिकनगुन्या आहे, असाच हा रोग येऊन जाणार आहे आणि कायम राहणार आहे. तो जाणार नाही कुठं. पण आज परिस्थिती अशी की क्लायमेटवर डिपेंड राहतं बरंच. आज थंडी आहे, सर्दी आहे, सर्दी झाली, खोकला चालू झाला, सगळा चालू झाला आणि जर त्याच्या मनात जर भाव आला की मला कोरोना झाला आहे काय, पण त्यामुळे जनतेला मी आवाहन करेन की अशी सर्दी पडसं झालं असेल तर कोरोना होऊ शकत नाही आहे, कोरोना होत नाही आहे. त्यामुळे सर्दी पडसं थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे वातावरण बदलतं, त्यामुळे बॉडी रिपेट होतो. त्यामुळे कोरोना झाला असं समजू नका, कोणी घाबरू नका. तरी पण आमचं सांगली जिल्ह्यातलं महानगरपालिका आणि ग्रामीण प्रशासन सज्ज आहे. तसं कोण आढळलं तर त्याची व्यवस्था व्यवस्थित होईल, ट्रीटमेंट व्यवस्थित होईल, सगळं व्यवस्थित होईल, चिंता करायची नाही आहे. त्यामुळं काय झालं तर काय होईल, पहिल्यासारखी भीती आता राहिली नाही आहे. यंत्रणा, टेक्नॉलॉजी मोठी झालेली आहे. गोळ्या, औषधं, पाणी सगळे व्यवस्थित आहेत. त्यामुळे कुणीही भीतीचं वातावरण तयार करू नये आणि भीती बाळगू नये. त्यामुळं शासन, प्रशासन तुमच्याबरोबर आहे, तुम्ही चिंता करायची नाही.